यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्य पथावर पाहायला मिळणार आहे आणि हे कलाकार हे चित्ररथावरती असणार आहे. हे महाराष्ट्रातून आलेले कलाकार यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. कुठून आली तू? मी साताऱ्यातील महाबळेश्वर मधून मी आली आहे. आणि काय चित्ररथावरती काय तुम्ही करणार आहात जेव्हा तुमच्यासह पंतप्रधान मोदी असेल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असेल? आम्ही गणेशोत्सव करणार आहे आणि ह्या लेझिम खेळणार आहे. लेझिम खेळणार आहे. तू काय करणार आहे? आम्ही लेझिम खेळणार आहे आणि महाराष्ट्राची जी गणपती थीम आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती आम्ही इथे प्रेझेंट करणार आहे. दाखवणार आहे तुम्ही? तुम्ही सुद्धा काय करणार आहात? हो, आम्ही सगळेजणच लेझिम करणार आहे. म्हणजे गणेशोत्सव जसा असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सेम तसा आम्ही दिल्लीमध्ये यावर्षी घेऊन येणार आहोत. जसा महाराष्ट्रात लेझिम खेळतात गणेशोत्सवामध्ये तसाच लेझिम पाहायला मिळणार का? हो, तसं सेम तसं कारण त्याच्यापेक्षा जास्त फोर्सने आम्ही सगळे करणार आहोत. आणि तुम्ही सगळे लोक कुठून आलेला? आम्ही सगळे कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर सगळे आम्ही तिकडून आलो आहोत. आणि तुम्ही डान्सची प्रॅक्टिस करता किंवा डान्स शिकता का? हो, आम्ही सगळ्याजणी डान्स शिकतोय. आम्ही सगळ्या कॉलेजमध्ये सुद्धा आहे. आम्ही गेली 1 ते 2 महिन्यापासून या रथा उत्सवासाठी प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस करताय? कुठल्या कॉलेजमधून आली तू? मी युनिव्हर्सिटी शिकते, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये, कोल्हापूरमधून आलेली आहे. कोल्हापूर. आणि तुझं नाव काय? अंकिता डांगे. अंकिता, मला सांग, यावर्षी खूप चित्ररथात बसणार आहे, लेझिम खेळणार आहे, कशी भावना आहे तुझी? खूप एक्सायटेड आहे कारण की आम्हाला महाराष्ट्राला प्रेझेंट करण्याचा चान्स मिळाला आहे आणि एवढा मोठा चान्स आम्हाला मिळणं हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहे. त्यात आणि आम्हाला कला सादर करायला मिळते. आमचं पारंपरिक नृत्य, लेझिम नृत्य गणेशोत्सवासाठी मिळते. त्यामुळे खूप एक्सायटेड आहे. तुझं नाव काय आहे आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या विद्यापीठात शिकते तू आणि कुठल्या शहरातून येते? माझं नाव ऐश्वर्या टोणपे. मी कोल्हापूरचीच आहे आणि मी सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटीची स्टुडंट आहे आणि आम्ही सगळेजण प्रोफेशनल डान्सर आहोत. तुम्ही जो युनिफॉर्म काय असं म्हणता येईल की जे शालू घातला आहे किंवा लुगडं घातलं आहे हे कुठल्या प्रकाराचं आहे आणि कशा पद्धतीनं? ह्याला नऊवारी साडी असं म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळे लोक म्हणजे शक्यतो हे घालतात, साडी ही घालतात, नऊवारी साडी घालतात. तुझं नाव काय आहे आणि तू नाकात काय घातलंय? माझं नाव प्राची जाधव आणि मी ही नाकामध्ये नथ घातलेली आहे जी महाराष्ट्राची शान आहे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान. तुझं नाव काय? अमरीन इनामदार. मला सांग, ज्या पद्धतीनं पूर्ण कपडे तयार केलेली आहे, लेझिम करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्यासोबत पंतप्रधान असेल तेव्हा कशी भावना असेल? खूप छान. मनातून मी खूप जास्त एक्सायटेड असेल. त्यांच्यासमोर मी पहिल्यांदा परफॉर्म करणार आहे. सो मी खूप एक्सायटेड असणार आहे. आनंद असेल. तुझं नाव काय बेटा? शिवानी जाधव. शिवानी, मला सांग, हे सगळा ग्रुप जो आहे या ग्रुपला तयारी करायला किती दिवस लागले? तू किती दिवस तयारी केली? आम्हाला तसं आम्ही महिना झालो प्रॅक्टिस करतोय. जो आम्ही सासनकाठी हा नृत्य केलं. गणेशोत्सव हा आम्ही 15 दिवस झाला आम्ही प्रॅक्टिस करतोय. जो टॅब्लो आम्ही करणार आहे त्याची थीम आमची गणेशोत्सव आहे. आम्ही खूप एक्साइटेड आहोत ते करण्यासाठी आणि आम्ही नक्कीच जिंकू. तू सुद्धा या लेझिमच्या ग्रुपमध्ये आहे. तुझं नाव सांग आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं कर्तव्य पथावर तू असणार आहे तर तू चित्ररथाच्या समोर असणार आहे की बाजूला असणार आहे? मी चित्ररथाच्या बाजूला असणार आहे. माझं नाव वैष्णवी मुद्दलवाड आहे. मी सातारवरून आली आहे. आम्हाला खूप अभिमान आहे की आम्हाला हा चान्स भेटला, त्यासाठी आम्ही खूप आभारी आहे सगळ्यांचे. धन्यवाद. ह्या सगळ्या तरुणी आहेत, महाराष्ट्रातून आलेल्या आहेत, लेझिम करणार आहे आणि एक भव्य दिव्य रूप महाराष्ट्राचा गणेशोत्सव कर्तव्य पथावर पाहायला मिळणार आहे. नवी दिल्ली व्हिडिओ योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी. ज्या कलाकारांनी यावर्षी चित्ररथ तयार केला ते कलाकार माझ्यासोबत आहे. सोबतच महाराष्ट्राचे अधिकारी देखील आहेत आणि हे सर्व कलाकारांनी यावर्षीचा गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे कलाकार महाराष्ट्रातून येतात. दरवर्षी विविध कल्पना असतात. यावर्षीच्या कल्पनेनुसार महाराष्ट्राचा गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वात प्रथम इथे जे अधिकारी आहेत त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न करूया. आपलं नाव काय आहे आणि यावर्षीची संकल्पना काय आहे? माझं नाव पांडे श्रीराम. मी सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये काम करतो. यंदा आर्थिक संपन्नतेतून
गणेशोत्सव या संदर्भातली आपली संकल्पना आहे आणि ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांनी राज्याचा उत्सव गणेशोत्सव म्हणून घोषणा केली. त्यानिमित्त आपण वेगवेगळे कार्यक्रम देशात परदेशात तसेच राज्यभर केले आणि त्याचाच एक भाग म्हणून यंदा आपण गणेशोत्सवाला आर्थिक संपन्नतेतून की गणेशोत्सवाच्या मार्फत आर्थिक संपन्नता कशी प्राप्त होते. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा हा गणेशोत्सव जवळजवळ 50 ते 60 हजार कोटी दरवर्षी उलाढाल होत असते गणेशोत्सवाच्या माध्यमातून आणि ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही केलेला आहे. धन्यवाद. यानंतर आता तू कलाकार आहे मला माहित आहे, अनेकदा आपली इथे भेट झालेली आहे. या वर्षीची कल्पना कशी निवडली, कशी प्रक्रिया होती आणि कशी पूर्णत्वास गेली? प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपला गणेशोत्सव आपण मोठ्या स्केलवर मांडावा. तर या निमित्ताने ती संधी आम्हाला या कलाकारांना मिळाली, त्यासाठी मी विभागाचे धन्यवाद देतो. सांस्कृतिक कार्य विभागाने ही आम्हाला संकल्पना सुचवली. त्यानंतर आत्मनिर्भरतेची जोड आपल्याला या विषयाला द्यायची होती. त्यामुळे आपण अष्टविनायक टुरिझम आणि गणेशोत्सव याचं कॉम्बिनेशन करून ही संकल्पना मांडली आणि या कलाकृतीला न्याय मिळवून दिला. तर इथे समोर आपण जर बघितलं तर नाशिक ढोल वाजवणारी महिलेचं मोठं प्रतिबिंब आपण दाखवलं आहे. त्याच्यानंतर चित्ररथाच्या सुरुवातीला शिल्पकाराचं प्रतिनिधित्व करणारी मूर्ती गणेशाची आहे तिथे, की जिथे चित्ररथावरती प्रोसेस दाखवला जाणार की गणेशाची मूर्ती कशी बनते व त्याच्यातून जे मास प्रोडक्शन होतं व त्यातून कलाकार कसा रेव्हेन्यू गोळा करतो हे प्रदर्शन दाखवलं आहे. त्यानंतर एक भव्य दिव्य प्रतिकृती दाखवली आहे की समोर गणपतीची मूर्ती डोक्यावर घेतलेले कॅरेक्टर आहे जे महाराष्ट्राच्या गणेशोत्सव जल्लोषाचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर मागे आपण अष्टविनायकाचं मंदिर दाखवलं आहे की जे आपलं अष्टविनायक टुरिझमला प्रमोट करतो आहे आणि साईडला पुणेरी आणि नाशिक ढोलचा जो पथक असतो जे पूर्ण आपल्या गणेशोत्सवाचं एक भव्य दिव्य प्रदर्शन असतं त्याला पाहायला मिळणार आहे. यावर्षी जर बघितलं आपण महत्वाचं म्हणजे या खास करून जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये गणेशोत्सवामध्ये अतिशय महत्वाचं असणार आहे ही जे सगळे कलाकार हे जर चित्र तयार करायला किती दिवस लागले? सर जवळपास इकडे आता 1.5 महिन्यापासून आम्ही काम केलेलं आहे आणि 1.5 महिन्यापासून 15-20 दिवसापासून टीम पूर्ण दिल्लीमध्ये आहे काम करतात. जवळपास या चित्रावर 40 लोकांनी काम केलं आहे सर. किती कलाकार होते? किती कलाकार होते? सर 40 लोकांनी काम केलं आहे. त्यामध्ये महिला कलाकार पण आहे आणि मुलं पण सुद्धा आहे. या इकडे आहे या सर. महिला कलाकार आहेत का? मग या महिला कलाकार आहेत ज्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. त्या महिला कलाकारांकडे आपण जाऊन त्यांनी ड्रेस डिझायनिंग, कॉस्ट्युम डिझायनिंग, प्रॉप डिझायनिंग आणि ज्वेलरी डिझाईन सुद्धा उत्तमरित्या केलेली आहे. तुम्ही हे ज्या सगळं वेशभूषा तयार केलेली आहे त्यांना कुठले कुठले दागिने असावे याची सुद्धा तयार केली आहे. कशा पद्धतीची संकल्पना म्हणजे कशाची तयारी केली? ज्या महिला महाराष्ट्रासाठी काम करतात त्या अगदी सुंदर दागिने घालतात. नथ ही खूप जास्त महत्वाची असते, त्याच्यानंतर ठुशी ही खूप जास्त महत्वाची असते. हा सगळा आम्ही अभ्यास केला होता. अभ्यास करूनच आम्ही सगळ्या काही गोष्टी सॉर्ट आउट केल्या. तू सुद्धा कुठून आली तू? आपण कुठून आलेला? नागपूरवरून. नागपूरून आले, विदर्भातून आलेले आहात. हो. तुमची काय भूमिका होती याच्यामध्ये? महाराष्ट्राची जे मुलगी आहे ती नथानी ओळखली जाते, म्हणजे नथ तिचं हे मुख्य कारण असतं. तर आम्ही तिला प्रतीक म्हणून मुखडा जो आहे आणि टुशी सुद्धा तो प्रतीक त्या बाईला आम्ही दिलेला आहे. पुन्हा जाऊया आपण संचालकांकडे. सर ही जी संपूर्ण प्रक्रिया केलेली आहे प्रक्रिया कशी, हा चित्ररथ कसा निवडला गेला आणि कशा पद्धतीनं तो सिलेक्शन झाला? सगळ्यात आधी गणपती बाप्पा मोरया या संपूर्ण चित्ररथाची संकल्पना राज्याचे आपले लाडके सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांची आहे. या चित्ररथाला मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी सर आणि संचालक बिभीषण चौरे सर यांचं लाभलेलं आहे. तर दरवर्षी आपण वेगवेगळे कलाकार निवडतो. यावेळेस पहिल्यांदाच ग्रामीण भागातून प्रामुख्याने सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातले कलाकार आम्ही निवडले आणि ह्या चित्ररथाची जी संकल्पना होती आत्मनिर्भरतेतून आर्थिक विकास आणि हा आर्थिक आत्मनिर्भरता गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं येईल आणि लोकांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भर कसे होऊ शकतील ही आमची थीम आहे. आणि आम्ही कलाकारांची निवड करत असताना ग्रामीण भागातल्या कलावंतांच्या चाचण्या घेऊन त्यातले चांगले तुल्यबळ असणारे कलाकार आम्ही या ठिकाणी निवडले आणि त्याचाच एक भाग म्हणून काल झालेल्या स्पर्धेमध्ये आंतरराज्यामध्ये महाराष्ट्राला 3रा क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं महाराष्ट्राचं कौतुक होत आहे कारण की ज्या पद्धतीची संकल्पना आहे जागतिक स्तरावरती गणेशोत्सव साजरा केला जातो. जवळपास लाखोच्या मोठ्या याच्यामध्ये लाखो म्हणजे ज्या याच्यामध्ये जर
ज्याचा उलाढाल होतो आणि मुंबईसारखा असो देशभरात असो गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचंच एक मूर्तीबद्ध उदाहरण आपल्याला प्रशासनात दिनाला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्ली योगीसह प्रशांत दास न्यूज 18 मराठी.